भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे। महायुतीला भाजपाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे। अनुकूल वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच, मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे। आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 51% मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून 2/3 बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे। मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे मतदान करताना सावध राहून मतदान करा अशी भूमिका राखली। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांकडनं अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवलं जाते की तुम्ही मतं देण्यात निधी मिळणार नाही, या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही सूचना दिल्या जाईल? नाही, अजित दादाजी जे मंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत, त्यांच्या मंत्र्यांकडून असं सूर येत आहे सगळ्या मंत्र्यांकडून की मतं नाही दिले तर निधी मिळणार नाही म्हणून। निधीचे निर्णय अजितदादा, एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात। शेवटी एक पैसा हा जेव्हा विकासाकरता जातो तेव्हा त्या पैसा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही, पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं। शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील, पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघेही बसूनच कुठल्या निधीचा निर्णय करतात। सपकाळांनी फडणवीसांवर मोठी टीका केलेली आहे, काँग्रेस नेत्यांच्या भाषणांचा स्तर आता घटत चालला। जेव्हा पराजय दिसतोय, काँग्रेसला पराजय दिसतोय आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही, तेव्हा विफल मानसिकतेतून त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली। देवेंद्र फडणवीसजीवर जी टीका केली आहे, यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आला आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे। आताही सांगतो, हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही। 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही। देवेंद्र फडणवीसावर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील। गडचिरोलीत आपण सभेदरम्यान काही महिलांना उन्हात होत्या तेव्हा ते एक वक्तव्य केलं, त्याच्यावरून तुमच्यावर टीका होते की निवडणूक आयोग घरगडी आहे का अशी टीका सुषमा? मी स्पष्टपणे एवढंच म्हटलं की आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या, त्यांना एक 50-100 रुपयाचा एक पेंडॉल टाकला असता, निवडणूक आयोगाला आम्ही खर्चाचा हिशोब दिला असता। आमच्या कार्यकर्त्यांनी एक चूक केली की त्या लाडक्या बहिणीला उन्हात त्या ठिकाणी होत्या, त्यामुळे मी असं बोललो आम्ही निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करू, आम्ही त्या ठिकाणी प्रदेश म्हणून खर्च देऊ। शेवटी निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो खर्चाचा, आम्ही देऊ ना त्याला। निवडणूक आयोगाकडे आम्हाला त्या ठिकाणी राज्य म्हणून स्टार प्रचारक म्हणून खर्च देण्याचे आमचे अधिकार आहेत। आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर खर्च करणार नाही, नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी कुठलाही वारमाप त्या ठिकाणी खर्च करणार नाही, आम्ही हिशोब देऊ। आम्ही एवढंच म्हटलं की लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका, त्याच्याकरता एक पेंडॉल टाका,
त्या पेंडॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करा. मुंबईमध्ये एकीकडे महाविकास आघाडीत ठाकरे बंधू आणि हे सगळे एकत्र येण्याची हालचाली आहे. महायुतीचे पक्ष जागावाटपाचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि ऑफिशियल डिक्लेअर कधी करणार? आपण हे सांगा, अजून निवडणुका लागल्याच नाही आहे. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची वेळ आली आहे. मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागेल, मग महानगरपालिका लागेल. साधारणतः जे काही आयोगाचं चालू आहे, तर मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका लागेल किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्या दिवशी एखाद्या वेळेस महायुती बसेल किंवा त्यापूर्वी बसेल. पण एक वाक्य मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीच मुंबईत लढणार आहे. कुठलाही त्या ठिकाणी किंतु परंतु नाही. एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसूनच लढणार आहे. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कुठलाही किंतु परंतु ठेवू नका. मग आता तुम्ही प्रचाराला आलेले आहे, उमेदवाराचं नाव काय आहे आणि एवढ्या सकाळी सभा घेताय, लोक आजूबाजूला आहे, गर्दी आहे, रिस्पॉन्स चांगला आहे? आमचे येरखेडा नगर पंचायतचे उमेदवार श्री राजकिरण बर्वे हे या ठिकाणी उभे आहेत. इथे मागासवर्गीयाकरता सीट राखीव आहे. या ठिकाणी 17 उमेदवार आमचे लढत आहेत आणि मला विश्वास आहे येरखेडा येथील जनता विकासाला मतं करेल. शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या येरखेडा गावाच्या विकासाकरता जो निधी मला द्यायचा आहे, तो निधी या गावाला जो मिळणार आहे त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणार आहे. माननीय देवेंद्रजी, नितीनजी, मी, आम्ही तिघही लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीचे विकासाचे जमानतदार आहोत आणि त्यामुळं येरखेडा ही निवडणूक आम्ही 51% मतं घेऊन जिंकू अशी स्थिती आहे. शहाजी महाविकास बापूंनी आघाडीच्या नेत्यांनी परत एकदा निवडणूक आयोगाची वेळ मागितलेली आहे. कोणी? महाविकास आघाडी आघाडीच्या नेत्यांनी. त्यांना एकच धंदा आहे, एकच काम आहे. विकासावर जेव्हा बोलता येत नाही, डेव्हलपमेंटवर जेव्हा तुम्हाला विकास मांडता येत नाही किंवा डेव्हलपमेंटवर बोलता येत नाही, तेव्हा तुम्ही अशा खोट्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय. जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. किती तुम्ही आता खोट्या त्या ठिकाणी नरेटिव्ह किंवा खोटा विमर्श किंवा खोटेपणा करण्याचा प्रयत्न कराल, काही आता होणार नाही. जनतेने निर्णय घेतला आहे महायुतीच्या मागे राहायचा, डबल इंजिन सरकारच्या मागे राहायचा. जनतेला विकास पाहिजे आहे, तोंडाच्या वाफा नको आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. ते जनतेला पटलं आहे. म्हणून महाविकास आघाडीने किती केलं निवडणूक आयोगाकडे, काय होणार नाही. जनता मतदान करणार आहे. 47 पर्यंत भाजप केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत राहील असं काल तुम्ही वाशिमला म्हटले. विश्वास आहे संघटनेवर एवढा? आमची संघटना 1,51,00,000 सदस्यांची आहे. आमची संघटना 1 लक्ष या ठिकाणी सक्रिय सदस्याची आहे. आणि मग एकनाथ शिंदेजी, अजितदादा, आम्ही सर्व सोबत आहे. आज जे आम्ही निवडणूक जिंकलो महाराष्ट्र विधानसभेची, ती 1 कोटी मतांनी जिंकलो आहे. आणि आता ज्या पद्धतीने आमचं सरकार काम करतं आहे, आम्ही रोज जे निर्णय घेतो आहे, एकटा निर्णय आज आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केल्याचा 60 लाख लोकांना फायदा होणार आहे. 60 लाख परिवारांना, 3 कोटी लोकांना. असे जे निर्णय आम्ही घेतो आहे, या निर्णयातनं 2029ची निवडणूक आम्ही 1.5 कोटी मतांनी जिंकू, 2034ची 2 कोटी मतांनी जिंकू आणि 2029ची आम्ही या ठिकाणी 2.5 कोटी मतांनी आणि पुढं मताची टक्केवारी वाढेल. कारण आमचं सरकार विकासाकरता काम करतं आहे. आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करतं आहे. आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकरता काम करतं आहे. म्हणून ही मताची टक्केवारी वाढणार आहे. 47 पर्यंत हे मटण पण दाबा कमळाचं बटन असं चित्रातही भाग म्हणाले. कधी कधी भाषणामध्ये असे शब्द बोलले का लोकांना टाळावाच होता येतं. 47 पर्यंत गंभीर आरोप केलेला आहे की मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली होती आणि आणखी त्यांनी गंभीर आरोप केले. कुणी? शहाजी बापू. शेवटी हा आरोप केव्हा चालतो? जेव्हा निवडणूक संपली, मतदानाचा निकाल आला, तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात. पण आपण 1 वर्षाने जेव्हा असं बोलतो, मला वाटतं शहाजी बापू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत. त्यांचं काम चांगलं राहिलं आहे. मला वाटतं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढू. काल मुख्यमंत्र्यांनी क्लॅरिफाय केलंच, परंतु शिंदे आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यामध्ये काही कटुता आहे का या निवडणुकीमध्ये? एकदम एकत्र आहे. मला माहिती आहे, मी महायुतीचा समन्वयक आहे. मागच्याही मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही 3 तास बसलो. देवेंद्रजी कधीही कटुता न ठेवणारा व्यक्ती आहे. एकनाथजी सारखा एक दिलदार माणूस आहे आणि त्यामुळं आमच्यामध्ये कधी कटुता निर्माणच होऊ शकत नाही. आता कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हा संभ्रम तयार करतात. कुठलाही विसंवाद नाही, संवादच संवाद आहे आणि महायुती ही प्रचंड मजबूत आहे. तुम्हाला निकालापर्यंत दिसेल की महायुतीच महाराष्ट्रात 2/3 बहुमताने निवडून आलेली आहे. शेवटचा प्रश्न, कामठीमध्ये अजय अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणात आहे. अत्यंत प्रतिष्ठेची लढत आहे. भाजपसाठी मुस्लिम बहुल एरिया आहे, कसं बघता? आम्ही कधीही कामठी जिंकली नाही.
आमचा नगराध्यक्ष आत्तापर्यंत कधी कामठीत निवडून आला नाही. 40 वर्षानंतर आम्ही आज प्रयत्न करतो आहे की आमचा नगराध्यक्ष यावा, जेणेकरून मोदीच्या सरकारच्या, देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण योजना कामठीच्या घराघरापर्यंत पोहोचवाव्या, असा आमचा प्रयत्न आहे. जनतेला आम्ही वारंवार अपील करतो आहे की एक वेळा कामठीची नगरपालिका आमच्या भाजपा महायुतीला द्या. आम्ही तुम्हाला 5 वर्ष नाही पटलो तर आम्हाला काढून टाका, पण आत्ता तरी जनतेने कामठीच्या एकदा भारतीय जनता पार्टीला द्या. मी आमदार, मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून पूर्ण कामठीच्या पाठीशी आहे, विकासाच्या पाठीशी आहे. आणि जो आम्हाला विजय मिळाला तर निश्चितपणे कामठीचा जो आम्ही विकासाचा आराखडा तयार केला आहे तो नक्की पूर्ण करू. एकदा तरी कामठीने आम्हाला मतदान करावं आणि आमचा नगराध्यक्ष निवडून द्यावा, अशी विनंती मी कामठीच्या नगरपालिकेच्या मतदारांना केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.